राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात एक मोठी कारवाई करण्यात आली। पुरंदर तालुक्यातील सोनोर आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रावर 12 आणि 13 जून रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली। एका ठिकाणाहून 5700 किलो सडलेले व हलक्या प्रतीचे आंबे नष्ट करण्यात आले। त्याची किंमत 2,85,000 रुपये इतकी होती। तसेच भेसळीच्या संशयावरून 2,91,000 रुपयांचा 2,431 किलो आंबा पल्प जप्त करण्यात आलाय। संबंधित आस्थापनेचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना निलंबित करण्यात आलाय। अन्य एके ठिकाणी 18 किलो पॅकबंद आणि 710 किलो सुटा हापूस आमरस असा एकूण 73,520 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। पुण्यातील वडगाव शेरी येथील एका डेअरी अँड स्वीट्स दुकानातून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानं अन्नबाधा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेऊन प्रशासनानं या पेढ्यांची तपासणी केली आणि तेथील नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले। खबरदारीचा उपाय म्हणून या पेढीचा परवाना निलंबित करण्यात आला असून त्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले। शिरूर तालुक्यातील पाबळ इथं 14 जून रोजी राहत्या घरातून प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत असल्याचं समोर आलंय। प्रशासनानं कारवाई करून 1,53,000 रुपयांचा साठा जप्त केला असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। पुणे विभागाचे सह आयुक्त अन्न दिवा भोगावडे यांनी स्पष्ट केलंय की सर्व अन्न व्यावसायिकांनी वैध परवाना घेऊनच व्यवसाय करावा। नियमबाह्य पद्धतीनं काम करणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील। पुरंदर तालुक्यातील सोनोर आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रावर एका ठिकाणाहून 5700 किलो सडलेले व हलक्या प्रतीचे 2,85,000 रुपयांचे आंबे नष्ट करण्यात आले। भेसळीच्या संशयावरून 2,91,000 रुपयांचा 2,431 किलो आंबा पल्प जप्त करण्यात आलाय। अन्य एके ठिकाणी 18 किलो पॅकबंद आणि 710 किलो सुटा हापूस आमरस असा एकूण 73,520 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे।